गुरुवंदनं बालानां सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रह. मूळ तर्कसंग्रहाचे जिथपर्यंत आपलं झालंय का नाही ते वाचून घ्यायचं एकदा, म्हणजे पारायण करायचं. मूळ तर्कसंग्रह. द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाया भावाः सप्तपदार्थाः तत्र द्रव्याणि पृथ्व्यप्तेज वायु आकाश काल दिगात्मा मनांसि नवेव. संख्या परिमाण पृथक्त्व संयोग विभाग परत्वा परत्व गुरुत्व द्रवत्व स्नेह शब्द बुद्धि सुख दुःखेच्छा द्वेष प्रयत्न धर्मा धर्म संस्काराश्च चतुर्विंशतिर्गुणाः. उत्क्षेपणा नाही हे थांबा. उत्क्षेपणा अपक्षेपणा कुंचन प्रसारण गमनानि पंचकर्माणि परम परम चेति द्विविधं सामान्यं नित्यद्रव्य वृत्तयो विशेषास्पनन्ता एव समवायस्त्वेक एव. अभावश्चतुर्विधः प्रागभावः प्रध्वंसाभावो अत्यन्ताभावन्यन्याभावश्चेति. हे बी काढा वाचून. तत्र गंधवती पृथ्वी सा द्विविधा नित्यानित्या च नित्या परमाणुरूपा नित्या कार्यरूपा पुनस्त्रिविधा शरीरेन्द्रियेषु भेदात् शरीरस्मदादीनाम् इन्द्रियं गन्धग्राहकं घ्राणं नासाग्रवर्ती विषयो मृत्पाषाणादिः. चलो तर काहात कुठपर्यंत होतो आपण? सामान्य झालं. सामान्य दोन प्रकारचं. कोणतं कोणतं सामान्य रे? सामान्याला काय म्हणतात? जाती. जाती म्हणजे अनेकावर राहणारा जो धर्म आहे त्याला काय म्हणतात? जाती. जसं पृथ्वीवर पृथ्वीत्व, गंधावर गंधत्व. त्याच्यानंतर जाती किती ठिकाणी राहते? किती द्रव्यावर जाती राहते? कोणकोणते तीन द्रव्य? द्रव्य गुण कर्म या तीन ठिकाणी जाती राहते. आणि पर आणि अपर, परसामान्य आणि अपरसामान्य. आलं लक्षात? पुढं समवाय. समवाय जो आहे, समवाय काय आहे? कशाला समवाय म्हणतात? संबंधाला, नित्य संबंधाला समवाय असं म्हणतात. आता हा समवाय संबंध आहे कोणाकोणाचा असतो? आणि विशेष नित्यद्रव्य. पहिले कोण? अवयव अवयवी, गुण गुणे, क्रिया क्रियावान, जाती व्यक्ती आणि शेवटी विशेष नित्यद्रव्य. यांचा कोणता संबंध असतो? समवाय संबंध. आपण द्रव्य पाहिलं, गुणही पाहिले. गुण किती आहेत? 24 गुण आहेत. क्रमाण 24 गुण म्हण बरं प्रथमेश. पाठ नाही? अरे पाठ झाल्याशिवाय कसं? कोण म्हणते इकडं? बाबा म्हणा. क्रमानं म्हणायची, माग पुढे होऊ द्यायचं नाही. रूप रस गंध स्पर्श संख्या परिमाण पृथक्त्व संयोग विभाग परत्व अपरत्व गुरुत्व द्रवत्व स्नेह बुद्धी स्नेह शब्द बुद्धी इच्छा इच्छा द्वेष सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्मा धर्म संस्कारा चतुर्विंशतिर्गुणाः. स्वरूप महाराज बोलो. मला कर्म ना. बरं बोलो शंकरानंद. रूप रस गंध स्पर्श संख्या परिमाण पृथक्त्व संयोग विभाग परत्व अपरत्व परत्व अपरत्व गुरुत्व द्रवत्व स्नेह शब्द बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्मा अधर्म संस्काराः बोलो 24 गुण. रूप रस गंध स्पर्श संख्या परिमाण
परिमाण पृथक्त्व विभाग संयोग परत्व अपरत्व गुरुत्व द्रवत्व स्नेह शब्द बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्म अधर्म संस्कार चतुर्विश त्रिगुण। सात पदार्थ सांगा महेश महाराज, 7 पदार्थ। बस 7 पदार्थ ज्याला झाले पाठ त्याला सगळं झालं। अख्खं न्यायशास्त्र वैशिष्ट्यिक शास्त्र दोन्ही झाली पा, कारण सगळं कशात आहे नाही ते कशात 7 पदार्थात, जे आहे ते बी 7च पदार्थ, जे नाही ते बी 7 पदार्थात आलं। बोला बोला, लाजू नका महेश महाराज। द्रव्य कर्म हा सामान्य, बोला बोला, सामान्य विशेष समवाय आणि अभाव। हे 7 द्रव्य पाठ करून टाका म्हणजे झालं तुमचं कामच। 7 काय ते गुण आहेत का काय रे? काय काय 7 काय ते काय द्रव्य आहेत हे? काय ते पदार्थ? अरे बापरे। चलो भाई, तर आपण द्रव्य पाहिलं, द्रव्याचं सामान्य ज्ञान पाहिलं, त्याच्यानंतर गुणही आपल्याला माहित आहेत, पाठही झाले बऱ्याच जणांना। द्रव्य गुण कर्म, कर्म कर्म कुठं कुठं राहतं? कर्म कुठं राहतं? फक्त द्रव्यावरच राहतं। द्रव्यावर राहते की नाही कर्म? द्रव्य सोडून कुठं राहतं का? कर्म फक्त, आणि गुण ही फक्त द्रव्यावरच राहतात। द्रव्य गुण कर्म सामान्य, सामान्याचा विचार झाला। विशेष, विशेष काय? विशेष अनंत, आणि कुठं राहतात हे विशेष? परमाणू मध्ये झालं। आता कोण राहिलं मग? विशेष झाल्यानंतर आता कोणाचा नंबर आला? समवाय। समवाय काय? संबंध आहे, नित्य संबंध आहे, ते कुठं राहतो तुम्हाला माहितच आहे। आता कोण राहिलं? अभाव। आता अभावाचा विचार, अभावाचा विचार। अभाव म्हणजे नाही, अभाव म्हणजे नाही। आता अभावाचे 4 प्रकार आहेत। 4 प्रकार कोणते? प्रागभाव, अत्यंताभाव, अन्योन्याभाव। पहिला कोणता अभाव आहे? प्रागभाव म्हणायचं नाही, काय म्हणायचं? प्रागभाव। ग पूर्ण आहे ना का प्रागभाव आहे? प्रागभाव। पहिला प्रागभाव, दुसरा प्रध्वंसाभाव, प्रध्वंसाभाव, प्रध्वंसाभाव। तिसरा अत्यंताभाव, आणि चौथा कोणता आहे? अन्योन्याभाव। बरं, आता हे अभावाचे किती? 4 प्रकार आहेत। त्यामध्ये पहिला प्रागभाव आहे। प्रागभाव कशाला म्हणायचं? प्रागभाव म्हणायचं जो आधी कसा आहे? अनादी शांत। जसं आता पहा उदाहरण, इथं समजा घट आहे, तर घट उत्पन्न होण्याच्या अगोदर घट होता का? घट उत्पन्न होण्याच्या अगोदर घट नव्हता, मग नसणं त्यालाच काय म्हणतात? अभाव। मग आता जो उत्पन्न होण्याच्या अगोदर नसतो त्याला काय म्हणायचं? प्रागभाव। काय म्हणायचं? प्रागभाव। प्रागभावाचं काय लक्षण? जो उत्पन्न होण्याच्या अगोदर नसतो, म्हणजे जसं की कोणतीही वस्तू उत्पन्न होण्याच्या अगोदर तिचा अभाव असतो, त्या अभावाला काय म्हणतात? प्रागभाव। घट उत्पन्न होण्याच्या अगोदर घटाचा काय असतो? अभाव असतो। मग हा कोणता अभाव झाला? प्रागभाव। आता प्रागभाव, मग घट उत्पन्न झाला। आता घट उत्पन्न झाल्यानंतर प्रागभाव राहिला का? प्रागभाव काय झाला? नाहीसा झाला। म्हणजे प्रागभाव काय असतो? नष्टही होतो। प्रागभावाचा सुद्धा अभाव होतो। कधी? वस्तू उत्पन्न झाल्यानंतर। ज्याचा अभाव सांगायचा आहे त्याला काय म्हणायचं? प्रागभाव नाही, ज्याचा अभाव सांगायचा आहे, ज्याचा अभाव असतो त्याला काय म्हणायचं? प्रतियोगी। काय म्हणायचं? प्रतियोगी। अभावाचा कोण असतो? प्रतियोगी। आता घटाचा अभाव सांगायचा आपल्याला, घट आता उत्पन्न झाला का? नाही, घट उत्पन्न होण्याच्या अगोदर काय घटाचा अभाव आहे, त्या अभावाला काय म्हणायचं? घट प्रागभाव।
घट प्रागभाव. हा, घटाचा प्रागभाव. घटाचा प्रागभाव. मग या प्रागभावाचा प्रतियोगी कोण? घट. प्रागभावाचा प्रतियोगी कोण? ज्याचा अभाव असतो त्याला म्हणा तो कोण असतो? प्रतियोगी. ज्याचा अभाव तो प्रतियोगी. पुन्हा म्हणा एकदा, ज्याचा अभाव, ज्याचा अभाव, ज्याचा अभाव. मग आता घट उत्पन्न झाला नाही, मग घटाचा काय? घटाचा काय? घट नाही म्हणजेच काय? घटाचा काय? अभाव आहे. मग कोणाचा अभाव आहे? मग प्रतियोगी कोण झाला? घट. घट काय झाला? प्रतियोगी. हा, आता घट उत्पन्न होण्याच्या अगोदरचा जो अभाव आहे त्याचं नाव काय सांगितलं मी? प्रागभाव. हा प्रागभाव नष्ट होतो की नाही? मग उत्पन्न होतो का? उत्पन्न होतो आहे ना. कोण? म्हणजे घट आता नाही, तर मग घट हा नाही, ह्या नाहीची उत्पत्ती कधी झाली? प्रागभाव म्हणायचं नाही, काय म्हणायचं? हा, तर प्रागभाव आता प्रागभाव आहे. मग हे कधी झाला? घट कोणाचा प्रागभाव आहे? घटाचा प्रागभाव आहे. घट उत्पन्न आहे का? नाही. मग घटाचा काय? प्रागभाव आहे. मग घटाचा प्रागभाव नष्ट होतो की नाही? घट उत्पन्न झाल्यावर काय होतो? प्रागभाव नष्ट होतो. मग हा प्रागभाव उत्पन्न कधी होतो? घट नसल्यावर तो उत्पन्न होतो. कधी उत्पन्न होतो? अरे आता घट नाही, घट नाही. मग हे नाहीपणा कधीपासून आहे? नसल्यापासून. कोणता? काय नसल्यापासून? त्याची सुरुवात कुठून झाली? कधीपासून ते काही सांगत. हा, त्याचं काय उत्तर आहे? ते काय सांगता येत नाही. म्हणजेच काय? तो अभाव अनादि आहे. काय? अनादि आहे. असं बोला की जरा धडधड. हा, चुकतं का? चुकलं तर चुकलं, चुकला तो शिकला, चुकलं तर चुकलं. इथं चुकण्यासाठी यायचं म्हणजे चूक सुधर काय होते? व्यवस्थित होते. बर, काय 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 काय? घटाचा प्रागभाव नष्ट होतो. कधी? घट उत्पन्न झाल्यावर. घटाचा प्रागभाव कधी उत्पन्न होतो? सांगता येत नाही. तो कसा आहे? अनादि आहे. मग काय? प्रागभाव कसा झाला? अनादि शांत. शांत म्हणजे ज्याचा अंत होतो त्याला म्हणायचं शांत. जो नष्ट होतो त्याला काय म्हणायचं? शांत. मग आता प्रागभाव नष्ट झाला की नाही घट उत्पन्न झाल्यावर? इथं घट नाही आता, पण घटाची सामुग्री आहे. मग लक्षात आलं की इथं घट नाही व आपण माती दिसते, पुन्हा दंड दिसतो, चक्रही दिसतो आणि कुंभारही दिसतो. कुंभाराचं गाढव सुद्धा दिसतं. मग एवढी सगळी सामुग्री असताना काय होणार आता? घट काय होणार आता? 100% घट उत्पन्न होणार म्हणजे होणार. पण आता उत्पन्न आहे का घट? मग घटाचा काय? प्रागभाव. मग घटाचा प्रागभाव घट उत्पन्न झाल्यावर घटाचा प्रागभाव काय होईल? नष्ट होईल. आणि घटाचा प्रागभाव कधीपासून आहे? अनादि आहे. अनादि कसा आहे तो? मग जो अनादि असतो आणि जो शांत असतो त्याला काय म्हणायचं? प्रागभाव. वस्तू उत्पन्न होण्याच्या अगोदर तिचा काय असतो? अभाव असतो. त्या अभावाला काय म्हणतात? प्रागभाव. आणि तो कसा असतो? अनादि शांत. आलं लक्षात? आता घट उत्पन्न होणार आहे, मग घटाचा कोणता अभाव आहे? प्रागभाव. त्या प्रागभावाचा प्रतियोगी कोण आहे? घट प्रतियोगी. कोण आहे? घट. ज्याचा अभाव असतो त्याला काय म्हणायचं? प्रतियोगी. बर, म्हणजे हा, आता प्रत्येक वस्तू उत्पन्न होती की नाही जगातली जी दिसते ते पुस्तक उत्पन्न होण्याच्या अगोदर काय त्याचा? प्रागभाव आहे. त्याच्यानंतर कोणती बी, आता हे टेबल आहे, टेबल उत्पन्न होण्याच्या अगोदर त्याचा काय होता? प्रागभाव आहे. हा मोबाईल आहे, मोबाईल उत्पन्न होण्याच्या अगोदर त्याचा काय होता? प्रागभाव आहे. त्याच्यानंतर काय? आकाश, आकाश उत्पन्न होण्याच्या अगोदर त्याचा प्रागभाव. आकाश कसा आहे? नित्य आहे. आकाश कसा आहे? नित्य आहे. मग ते नित्याची उत्पत्ती असते का? नाही. मग ते त्याचा प्रागभाव सांगता येतो का? मग ज्याचा अभाव असतो तो काय असतो?
ज्याचा अभाव असतो तो काय असतो? प्रतियोगी. काय असतो? प्रतियोगी. मग आकाश प्रतियोगी होईल का अभावाचं? आकाश प्रतियोगी होणार नाही. अभावाचं आकाश प्रतियोगी होणार नाही. मग आकाश काय होईल? प्रतियोगी होणार नाही. ह्या शब्दाला काय एका विशिष्ट शब्दात बोलायचं? अप्रतियोगी. काय प्रतियोगी? आकाश हे अभावाचं काय आहे? अप्रतियोगी आहे. कोणत्या अभावाचं? प्रागभावाचं प्रतियोगी. प्रतियोगी का अप्रतियोगी? कोण? हा, कोणत्या अभावाचं? प्रागभावाचं आकाश हे काय? अप्रतियोगी. प्रतियोगी नाही. का नाही प्रतियोगी? कारण ज्याचा अभाव असतो तो असतो प्रतियोगी. आकाशाचा कधी अभाव आहे का? आकाश कसा आहे? नित्य. मग प्रतियोगी होईल का आकाश? नाही. मग काय होईल? अप्रतियोगी. समजलं? डोक्यात ठेवा बरं का. सोपं आहे. फक्त शब्द तुमच्या परिचित नसल्यामुळे जरा असं वाटायला. प्रथमेश कळाले ना? प्रागभाव कशाला म्हणायचं मग? प्रभाव आहे. वस्तू उत्पन्न होण्याचा वस्तू उत्पन्न होण्याच्या अगोदर जी वस्तू नसते ना, वस्तू आता ही वस्तू उत्पन्न होण्याच्या अगोदर होती का? नाही. मग तिचा काय होता? अभाव होता. त्या अभावाचं नाव काय? नसणं म्हणजेच काय? नसणं म्हणजे अभाव. आणि वस्तू उत्पन्न होण्याच्या अगोदर जे नसणेपणा आहे त्याला काय म्हणायचं? प्रागभाव. विसरू नको. हा प्रागभाव नष्ट होतो की नाही? काय कधी नष्ट होईल हा प्रागभाव? याचा नाहीपणा कधी नष्ट होईल? उत्पन्न झाल्यावर. वस्तू उत्पन्न झाल्यावर त्या वस्तूचा नाहीपणा नष्ट होईल. म्हणजे हा प्रागभाव काय? काय शांत आहे? काय नष्ट होणार आहे? प्रागभाव हा कसा आहे? नष्ट होणार आहे. शांत आहे. आणि त्याची उत्पत्ती कधी होती हो? अनादी. कधीपासून घट नव्हता म्हणजे घट आता उत्पन्न झाला नाही, तर आत्मा आता उत्पन्न झाला नाही. मग कधी त्याची उत्पत्तीची सुरुवात? अभावाच्या उत्पत्ती सुरुवात आहे का काही? कधीपासून नाही सांगता येते का? नाही. म्हणून कसा आहे तो? अनादी. अनादी कसा आहे तो? अनादी शांत. प्रागभाव कळाला? चांगलं फिट डोक्यात ठेवा. प्रागभाव झाल्यानंतर आहे प्रध्वंसाभाव. कोणता? प्रध्वंसाभाव. आता घट उत्पन्न आहे समजा. घट आहे आपल्या समोर आणि एखादा दंड आणला आणि घट फोडला. घट फोडला. मग आता घट आहे का? घट आहे की नाही? घट नाही. घट नाही म्हणजे काय? घटाचा अभाव आहे. प्रतियोगी कोण? घट. ह्या घट फुटला. घट फुटल्यानंतर घट नाही. त्या नाहीपणाचा म्हणजेच अभावाचा प्रतियोगी कोण झाला? घट. पण त्या अभावाला काय नाव द्यायचं? प्रध्वंसाभाव. काय? किंवा प्रध्वंस इतकं जरी म्हणलं तरी चालते, किंवा ध्वंस म्हणलं तरी चालते. उद्ध्वस्त म्हणायचं नाही. ध्वंस, प्रध्वंस किंवा प्रध्वंसाभाव. 3 शब्द वापरायचे. तिन्हीपैकी एक प्रध्वंस, दुसरा ध्वंस, तिसरा प्रध्वंसाभाव. तिन्हीपैकी एक. ध्वंस म्हणलं तरी बी काय समजायचं? प्रध्वंसाभाव है ना. आणि प्रध्वंसाभाव म्हणलं तरी प्रध्वंसाभाव. नुसता प्रध्वंस शब्द आला तरी बी प्रध्वंसाभाव. परस्पर बोलू नका. मग आता हा समजा घट आहे आपल्या समोर. घट फोडला. घट फोडल्यानंतर त्याचा कोणता अभाव आहे? प्रध्वंसाभाव. त्याला प्रागभाव म्हणता येतं का? नाही. प्रागभाव कशाला म्हणतात? उत्पत्तीच्या अगोदरचा जो अभाव असतो त्याला प्रागभाव म्हणतात. घट उत्पन्न झाल्यानंतर जो घट फुटला आणि फुटल्यानंतर आता तो नाही, त्याला काय म्हणायचं? प्रध्वंसाभाव. त्या प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी कोण? घट. कोणाच्या? घटाभावाच्या. प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी कोण आहे? घट. हे शब्द पुन्हा पुन्हा मी का म्हणतोय हे तुमच्या डोक्यात बसावे म्हणून. बरं, याची सुरुवात झाली की नाही? घट फुटल्यानंतर फुटण्याची सुरुवात झाली की नाही? अभावाची सुरुवात झाली की नाही? मग हा कसा आहे? साधी आहे की शांत आहे? सुरुवात झाली म्हणजे काय? साधी. आता घट आपल्या समोर फोडला
म्हणजे त्याचा अभाव सुरुवात झाली की नाही अभावाची, फुटल्याबरोबर त्याची उत्पत्ती झाली की नाही, कशाची, घटाची का अभावाची, अभावाची उत्पत्ती झाली. मग अभावाची उत्पत्ती होते, कोण्या अभावाची उत्पत्ती होते, प्रध्वंसा भावाची उत्पत्ती होते, म्हणून त्याला काय म्हणायचं, साधी. काय म्हणायचं, साधी. आता उत्पत्ती झाल्यानंतर तो अभाव नष्ट होणार का आता, कोणता अभाव, प्रध्वंसा भाव नष्ट होणार का, अभाव कधी नष्ट होणार नाही, तो कोणता, प्रध्वंसा भाव. आता किती दिवस तो अभाव पुन्हा त्या अभावाचा काय होणार आहे का, नष्ट झालेला अभाव उत्पन्न होणार नाही. म्हणजे त्या आता पहा प्रध्वंसाभाव आहे, प्रध्वंसाभावाला काय म्हणायचं मग, साधी अनंत. साधी अनंत. ले वस्तू नष्ट झाल्यानंतर जो अभाव होतो, वस्तू नष्ट झाल्यानंतर जो वस्तूचा अभाव होतो त्याला काय म्हणतात, प्रध्वंसाभाव. काय म्हणायचं त्याला, प्रध्वंसाभाव. आणि हा प्रध्वंसाभाव साधी अनंत आहे. इथं इथं बस, इथं साधी का म्हणायचं, त्याची सुरुवात होते. त्याची उत्पत्ती होते म्हणून त्याला काय म्हणायचं, साधी. घट फुटल्यानंतर घटाभावाची उत्पत्ती झाली का नाही, झाली. पण ही आता उत्पन्न झाल्यावर जो अभाव आहे तो किती किती दिवस राहील, अनंत. काही सांगता येत नाही, म्हणून साधी अनंत. पहिला कोणता अभाव, प्रागभाव. त्या प्रागभावाला काय, प्रागभाव कशाला म्हणायचं, वस्तू उत्पन्न होण्याच्या अगोदरचा जो अभाव असतो त्याला म्हणायचं प्रागभाव. काय म्हणायचं, प्रागभाव. हा प्रागभाव उत्पन्न होतो का नाही, पण नष्ट मात्र होतो. वस्तू उत्पन्न झाल्यानंतर नष्ट होतो अभाव. अभाव राहत नाही. अभाव म्हणजे कळते ना काय, अभाव म्हणजे, अभाव म्हणजे होणारी घटना. मनुष्य, हा चल दे कुत्रे, मांजर, आकाश, डोंगर, पर्वत, हिमालय. हा अरे अभाव म्हणजे नसणं, अभाव म्हणजे नाहीपणा, त्याला काय म्हणायचं, अभाव. आता इथं घट आहे का, इथं मडक आहे का, मग मडक्याचं काय इथं, हा मडक नाही ना, त्या नाहीपणाला काय म्हणायचं, अभाव. मग एकदा कशाला म्हणायचं, जी गोष्ट नाही तिला काय म्हणायचं, जी गोष्ट नसती तिला काय म्हणायचं. आता इथं काय नाही, इथं घट नाही, घट नाही, मग घटाचा काय, अभाव. जो जे अभाव असतो का नाही, ज्याचा अभाव असतो का नाही, तो त्याला म्हणायचं प्रतियोगी. आता कशाचा अभाव इथं, घटाचा अभाव. मग प्रतियोगी कोण झाला, घट. प्रतियोगी कोण झाला, आलं की नाही शास्त्र, अजून काय राहिलं यायचं. याला अभाव माहित नव्हता, आता याला प्रतियोगी कळायला लागला है ना. आता इथं कुत्रा आहे का, नाही. कुत्र्याचा काय, कुत्र्याचा काय अभाव. कुत्र्याचा, आता ह्या अभावाचा प्रतियोगी कोण झालं, कुत्र झालं. इथं मांजर आहे का, नाही. मांजराचा काय अभाव. आता समजा इथं मांजर उत्पन्न झालं, काय झालं, असं एकदमच उत्पन्न झालं, तर त्या उत्पन्न होण्याच्या अगोदर त्या मांजराचा कोणता अभाव होता, प्रागभाव. काय म्हणायचं, वस्तू उत्पन्न होण्याच्या अगोदर जो अभाव असतो त्याला काय म्हणायचं, प्रागभाव. आता घट उत्पन्न होण्याच्या अगोदर जो घटाचा अभाव असतो, असं माती गीती घेतली, सगळं घेतलं, कुंभार बी, हे सगळेच गोष्टी येतात, आणि आता काय होणार, घट तयार होणार. पण आता घट आहे का, नाही. पण घट होणार आहे की नाही, घट होणार आहे. मग वस्तू उत्पन्न होण्याच्या अगोदर जो अभाव असतो त्याला काय म्हणायचं, प्रागभाव. आता घटाचा कोणता अभाव आहे, मग प्रागभाव आहे. घटाचा काय, प्रागभाव. आणि त्या घटाच्या प्रागभावाचा प्रतियोगी कोण आहे, घटाच्या प्रागभावाचा प्रतियोगी काय, घट. काय, घट. अभावाचा कोण असतो,
प्रतियोगी. ज्याचा अभाव तो प्रतियोगी, ज्याचा अभाव तो प्रतियोगी. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता हे प्रागभाव कळाल तुम्हाला दोघायला पण. प्रध्वंसाभाव कोणता? प्रध्वंसाभाव. वस्तू आहे पण आता तिचा काय झाला? अभाव. फोडली तुमच्या देखत, घट फोडला, मग आता घट होता आणि घट फुटला. घट फुटल्यानंतर त्या घटाचा काय झाला? आता घट राहिला का? तो नाही. नाही राहिला म्हणजेच काय झालं? अभाव झाला. कोणाचा अभाव झाला? घटाचा. त्या अभावाचा प्रतियोगी कोण? घट. काय? घट. पण आता वस्तू उत्पन्न होण्याच्या अगोदर जो अभाव असतो त्याला म्हणायचं प्रागभाव, पण वस्तू नष्ट झाल्यानंतर जो अभाव होतो त्याला काय म्हणायचं? प्रध्वंसाभाव. काय म्हणायचं? प्रध्वंसाभाव किंवा प्रध्वंस किंवा ध्वंस. काय म्हणायचं? ध्वंस. घटाचा काय झाला? ध्वंस झाला. घटाचा काय झाला? हा, ध्वंस झाला म्हणजेच काय झाला? अभाव झाला. त्यालाच कोणता अभाव म्हणायचा? प्रध्वंसाभाव. काय म्हणायचं? प्रध्वंसाभाव. विसरायचं नाही. हे लय कामाची गोष्ट आहे, याच्याशिवाय काम चालत नाही. अभाव सांगण्याकरता आता वृत्ती प्रभाकरामध्ये अभावाचं प्रकरण सगळ्यात मोठं प्रकरण आहे. जी गोष्ट नाही तिला लय सांगावं लागते, तेव्हा डोक्यात बसते ती. जी गोष्ट आहे ती सांगता येते, दिसायला नाही सरळ, पण नाही तिला लय सांगावं लागते. बर, प्रध्वंसाभाव कळाला. मग कशाला म्हणायचं प्रध्वंसाभाव? हा, होतं पण आता सगळं देखत नष्ट झालं. घट होता, घट नष्ट झाला. आता घट नष्ट झाला म्हणजे त्याचे खापरे गपरे दिसायला लागले, म्हणजे आता घट आहे का? नाही. मग घटाचा कोणता अभाव आहे? प्रध्वंसाभाव. हा प्रध्वंसाभाव उत्पन्न झाला की नाही? उत्पन्न झाला. आणि प्रागभाव उत्पन्न झालता का? कसा आहे तो प्रागभाव? आता घट नव्हता, त्याच्या अगोदर किती दिवसापासून नव्हता त्याचं काही सांगता येत नाही, म्हणून तो कसा आहे? अनादि. त्याला काय म्हणायचं? अनादि. अनादि म्हणजे ज्याला आधी नाही त्याला म्हणायचं अनादि. ज्याला काय नाही, उत्पत्ती नाही, त्याला म्हणायचं अनादि. मग आता प्रध्वंसाभाव अनादि है? प्रध्वंसाभाव अनादि है? नाही. मग प्रध्वंसा कसा आहे? प्रध्वंसा साधी आहे. कसा आहे? साधी. साधी म्हणजे ज्याला सुरुवात आहे त्याला म्हणायचं साधी. प्रध्वंसाभावाला सुरुवात झाली की नाही? कधी सुरुवात झाली? घट फुटला की त्याला काय झाली? सुरुवात झाली. पण आता ही सुरुवात झाली कशाला? अभावाला. आता हा अभाव कधी नष्ट होईल का? कधीच त्याचा नाहीपणा नष्ट होणार नाही. नाही म्हणे काय खापर गिपर असे जोडजाड केल्यावर असं, पण होईल का पुन्हा? तो होणार नाही. कोणता? तो घट होणार नाही, तो दुसरा घट होईल. कळालं का? आलं लक्षात? बर, दोन अभाव तुम्हाला कळाले. पहिला अभाव प्रागभाव, दुसरा भाव दुसरा अभाव प्रध्वंसाभाव. पहिला साधी, पहिला अनादि अनंत, दुसरा साधी अनंत. साधी कोणता? नाव काय त्याचं? साधी अनंत जो असतो त्याला प्रध्वंसाभाव. आणि अनादि अनंत त्याचं नाव काय? प्रागभाव. काय? प्रागभाव. घटाचा अभाव असल्यानंतर प्रतियोगी कोण रे? हा, घटच. काय झालं? आता दोन अभाव कळले ना? कंप्लीट. काही समस्या? साधी म्हणजे सुरुवात होती त्याला साधी म्हणतात. उत्पन्न होतं त्याला काय म्हणायचं? साधी. तुम्ही साधी आहेत की अनादी आहेत? साधी आहेत. अरे पा साधी. म्हणजे याचं असं म्हणणं आहे की बा मी जन्मलो तेव्हापासूनच मी आहे, आणि त्याच्या आधी मी नव्हतो. होते का नव्हते? स्वरूप महाराज जन्मण्याच्या अगोदर होते की नव्हते? म्हणून बघितलंय. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? ते जाऊ द्या, ते होते की नव्हते. कोण पाहिलं ते तुम्हाला दुसरं पाहणार आहे काय? कोणी तिसरं? तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतं नव्हतं वाटतंय. जी गोष्ट नसती ती होती का? आता जे अभाव पुन्हा होते का? असं उत्पन्न पुन्हा एकदा अभाव झालेला ती काय होते का? जी नसती ती जी सत आहे, असत आहे, ती सत होती का?
मग तुम्हाला काय वाटतंय मी काय होतो नव्हतो म्हणजे काय होतो असत होतो काय होतो असत होतो मग आता सत झाले का हा? जी वस्तू असत असते ती कधी सत होत नाही काय म्हणते गीता ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टवंतस्तनयोस्तत्वदर्शिभिः आता इकडं परमार्थात आल्यानंतर काय करायचं असं असं येडपटवणी बोलायचं नाही है ना आता हे कुठं प्रवचन इतके ऐकता तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्यात एका महाराजांनी ही गोष्ट सांगितली नाही हिंदू धर्म जे आहे हिंदू धर्माचं काय विशेषता त्याच्यामध्ये पूर्वजन्म आणि पुनर्जन्म मानला जातो पूर्वजन्म आणि पुनर्जन्म बाबा ते दिसत नाही ना आपल्याला काय आता दिसत आता कितीतरी वस्तू दिसत नाहीत आता तू जन्मता वेळी तू का कसं आता काय आपण नेमकं दिसतंय कोणाला पण ते माणसाचं पाप पुणे दिसत नाही म्हणून तर त्याला काय म्हणतात अदृष्ट काय म्हणतात अदृष्ट दिसत नाही पण त्याचं कार्य दिसतंय त्याचं कार्य दिसतंय दुखी होते का नाही माणूस दुखी होते म्हणतोय बा कशामुळे देवाने हे नशिबाला माझ्या दुःख आणलं असं म्हणतो की नाही काही कारण दिसत नाही दुःख येण्याचं काय कारण दिसतंय का आता हे चलत चलत असा असा पडला आणि पाय फ्रॅक्चर झाला आता काय कोणाचा गुन्हा आहे त्या जमिनीचा गुन्हा आहे का याच्या पायाचा गुन्हा आहे की कशाचा गुन्हा आहे त्या कर्माचंच नाव काय दोष पाप काय पाप आणि पुण्य कशाला म्हणायचं कर्माचं दुसरं नाव काय पाप पुण्य पाप पुण्याशिवाय माणसाच्या दुःखाची संगती लागेल का नाही एखादा श्रीमंत होतो काय होतो श्रीमंत जन्मता श्रीमंत असतो आणि एक जन्मताच गरीब असतो मग कोणाचा गुन्हा आहे त्याच्या मायबापाचा की त्याचा की कोणाचा जगाचा हा त्याचाच गुन्हा आहे त्याचे कर्म तसे होते म्हणून तो काय झाला तशा योनीमध्ये आला दरिद्री झाला लहानपणापासून आणि कोणाचं पुण्य असतंय तर आरडावरडा नाही पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी पुढं काय जमत आता कीर्तनकारच तुम्ही पाय हे कीर्तनकार म्हणजे मी आधी नव्हतो मग नव्हतो तर मग झाला कसा बरं आता दोन अभाव झाले तुमच्या लक्षात आले का दोन अभाव आता तिसरा अभाव कोणता आहे अत्यंताभाव जी वस्तू कुठेतरी असते आणि इथं नसते आता सध्या नाही इथं घट आहे का मग घट जगात नाही का घट जगात नाही आहे पण इथं नाही इथं त्याचा काय अत्यंताभाव इथं काय त्याचा अत्यंताभाव त्याला काय म्हणायचं कोणत्याही वस्तू जिथं नसते तिला काय म्हणायचं त्याचा अत्यंताभाव इथं काय नाही इथं स्थितीच नाही क्षितिज नाही मग क्षितिजचा काय इथं अत्यंत अभाव आहे मग क्षितिज नाहीचा म्हणजे काय कायमचा जगातच नाही का तो असं तिकडे झोपला गिपला असं काय करतोय क्षितिज गेला हिंडायला कुठं गेला पताच नाही मग क्षितिजचा काय इथं अत्यंत अभाव आहे इथं आंबा आहे का रे नाही त्या आंब्याचा काय इथं आंब्याचा काय आणि त्या अत्यंत अभावाचा प्रतियोगी कोण आंबा बस बस इथं काय नाही इथं काय नाही इथं सध्या आता सांग की पटकन तिथं झालं ना आता दुसरं सांग की इथं काय नाही इथं गाडी नाही काय नाही इथं गाडी नाही मग गाडीचा काय इथं अत्यंत अभाव त्याला प्रागभाव म्हणता येते का नाही त्याला प्रध्वंसाभाव म्हणता येते का नाही पण नाही की नाही नाही हे की नाही नाही इथं म्हणजे नाही कोण नाही गाडी नाही तर मग गाडीचा कोणता अभाव झाला
अत्यंताभाव. अत्यंताभाव कळाला, प्रागभाव कळाला, प्रध्वंसाभाव कळाला, अत्यंताभाव कळाला. आता तिसरा आहे अन्योन्याभाव. कोणता भाव? अन्योन्याभाव. अत्यंताभावाची व्याख्या काय लिहिता? जे नसतं, कुठतरी असते आणि त्याचं लक्षण येणार आहे पुढं संस्कृत मध्ये छान. पण तुम्हाला सरळ सोप्या भाषेत थोडं थोडं कळलं पाहिजे. अगोदरच थोडं थोडं कळलं म्हणजे काय होते, संस्कार होतात आणि पुढं एखादा अभाव आता येणार, ध्वंस वगैरे शब्द येणार, मग ते कळायला पाहिजे की नाही, म्हणून थोडक्यात सांगितलं मी. चौथा भाव. कोणता चौथा भाव? अन्योन्याभाव. त्यालाच म्हणायचं दुसरं नाव भेद. काय म्हणायचं? भेद. भेद कळते ना? भेद म्हणजे वेगवेगळं आहे ना. आता हे मोबाईल आणि हे काय? पुस्तक. पुस्तक मोबाईल आहे का? मोबाईल पुस्तक आहे का? नाही. पुस्तक काय नाही? मोबाईल नाही. पुस्तक काय नाही? मग पुस्तक मोबाईल नाही. पुस्तक मोबाईल नाही. मग काय नाही? काय नाही? मोबाईल नाही. काय नाही? पुस्तक हे मोबाईल नाही. म्हणजे ह्या दोघांमध्ये काय भेद आहे? काय भेद आहे? त्या भेदाचं नाव काय? अन्योन्याभाव. हे पुस्तक मोबाईल नसणं, त्याच काय नाव आहे? अन्योन्य. आता हे एकूण एका जवळ आहेत की नाही, एकदम संयोग झालेला आहे दोघांचा. काय झाला? संयोग झालेला आहे. संयोग जरी झाला असला तरी पुस्तक मोबाईल नाही. कोण नाही? मोबाईल पुस्तक नाही. हा, पुस्तक मोबाईल नाही म्हणजे कोण नाही इथं? नाही कोण? अरे नाही कोण? मोबाईल नाही. कोण नाही? हा, आता हे पुस्तकाच्या ठिकाणी कोण नाही? मोबाईल नाही. पुस्तक म्हणजे मोबाईल नाही. कोण नाही? मोबाईल नाही. मग ह्या अभावाचा प्रतियोगी कोण? मोबाईल आहे ना. ज्याचा अभाव असतो तो काय असतो? प्रतियोगी. काय 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 भेदामध्ये काय? भेदाच नाव काय दुसरं? अन्योन्याभाव. आता घट पट नाही. घट हा पट नाही, किंवा घट हा पाणी नाही. घटामध्ये पाणी आहे की नाही? घटामध्ये पाणी जरी असलं तरी घटाला पाणी म्हणता येत नाही. या दोघांचा काय भेद आहे? काय भेद आहे? त्यालाच काय म्हणायचं? अन्योन्याभाव. कळालं? समजलं का? आता कोणता अभाव राहिला रे? झाले का? अरे संपले का? आता नाव सांगा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. अन्योन्याभाव म्हणजे भेदालाच काय म्हणायचं? भेदाला काय म्हणायचं? अन्योन्याभाव. ते नाही, ते नाही. पुस्तक वही नाही आणि वही पुस्तक नाही. जरी दोघं एकूण एका जवळ असले तरी, आणि जरी नसले जवळ असो की नसो, याला मोबाईल म्हणते. हे मोबाईल आहे का? नाही. हे मोबाईल नाही. म्हणजे मोबाईलचा काय याच्या ठिकाणी अभाव आहे. त्यालाच कोणा काय म्हणायचं? अन्योन्याभाव. त्या अन्योन्याभावाचा प्रतियोगी कोण झाला? पुस्तक. पुस्तक तर आहे ना. मोबाईल दोन्ही एकूण एकाच्या ठिकाणी एकूण एक प्रतियोगी होऊ शकतात. आलं का लक्षात? ज्याचा अभाव असतो ते पक्की गोष्ट, हे मात्र लक्षात ठेवायची. ज्याचा अभाव असतो तो कोण? प्रतियोगी. ज्याचा अभाव असतो तो प्रतियोगी. आता प्रध्वंसाभाव. आता प्रध्वंसाकडे, या दोन अभावाकडे विशेष लक्ष द्या. आता प्रध्वंसाभाव. प्रध्वंसाभाव म्हणजे वस्तू नष्ट झाल्यानंतर जो अभाव होतो त्याला काय म्हणायचं? त्या वस्तूचा प्रध्वंसाभाव. आता घट फुटला, घटाचा कोणता अभाव आहे? प्रध्वंसाभाव. खापर वगैरे दिसायला लागले तर घटाचा कोणता अभाव आहे? त्या अभावाचा प्रतियोगी कोण? घट. त्या अभावाचा प्रतियोगी कोण? घट. आकाश नष्ट होतं का? आकाश नष्ट होत नाही. मग आकाशाचा अभाव होतो का? नाही. मग आकाश प्रतियोगी आहे का? मग आकाश कोण आहे? अप्रतियोगी. कोण्या अभावाचा अप्रतियोगी आहे? नष्ट होणे. प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी कोण आहे? आकाश.
तर आकाश हे प्रध्वंसाभावाचं काय अप्रतियोगी. प्रतियोगी म्हणजे ज्याचा अभाव असतो त्याला काय म्हणायचं प्रतियोगी. मग आकाशाचा कधी अभाव असतो का नाही. मग अभाव काय झाला आकाश काय झालं अप्रतियोगी. आकाश काय झालं कोणाचं अप्रतियोगी झालं प्रध्वंसाभावाचं अप्रतियोगी आकाश. मग घट कोण झाला जे जे जगात नष्ट होते ते काय अभावाचं प्रतियोगी. मग ती वस्तू असो किंवा नसो नष्ट होती की नाही. मग ते जितक्या वस्तू नष्ट होतात त्या काय आहेत अभावाच्या प्रतियोगी आहेत. आता हे पुस्तक नष्ट होणार आहे की नाही. मग त्या अभावाचं प्रतियोगी होईल की नाही. कोण्या अभावाचं प्रतियोगी होईल नष्ट झाल्यावर प्रध्वंसाभावाचं प्रतियोगी. आणि अप्रतियोगी कोण राहील काल कधी नष्ट होतो का नाही. काल कसा आहे नित्य आहे. म्हणजे प्रध्वंसाभावाचं प्रतियोगी काल आहे की अप्रतियोगी अप्रतियोगी आहे. ज्याचा अभाव होत नाही त्याला म्हणायचं अप्रतियोगी. ज्याचा अभाव होतो ज्याचा अभाव असतो त्याला काय म्हणायचं प्रतियोगी. घटाचा अभाव होतो त्याला काय त्या घटाला काय म्हणायचं अभावाचा प्रतियोगी. कोण घट. पण आकाश काल दिशा हे आत्मा हे अभावाचे प्रतियोगी होत नाहीत. कोण्या अभावाचे प्रध्वंसाभावाचे. बरं प्रध्वंसाभावाच्या अलीकडचा कोणता अभाव आहे प्रागभाव. प्रागभावाचे प्रतियोगी होतील का हे नाही होणार. मग काय होणार अप्रतियोगी. अप्रतियोगी का होणार कारण नित्य आहेत ते काय नष्ट होत नाही. जे नष्ट होत त्याच नाव काय होतं प्रतियोगी है ना. जे उत्पन्न होण्याच्या अगोदर नसतं त्याचं नाव काय प्रतियोगी है ना. घट उत्पन्न होण्याच्या अगोदर होता का नव्हता. मग तो कोण झाला घट कोण झाला प्रतियोगी. कोणाचा प्रतियोगी झाला पण आता हा कोण्या अभावाचा प्रतियोगी झाला प्रागभावाचा प्रतियोगी. घट नष्ट झाल्यानंतर कोण्या अभावाचा प्रतियोगी झाला घट प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी झाला.